सर्वांना नमस्कार. मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका आणि आखाती देशांमध्ये जी सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या पार्श्वभूमीवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या सगळ्या परिस्थितीकडं लक्ष ठेवून आहे आणि या सगळ्या रिजनल एरियामध्ये पीस प्रस्थापित व्हावा, शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून आपल्या माननीय पंतप्रधानांनी अपील पण केलेलं आहे. तरी पण सध्याची जी परिस्थिती बघता, ज्या प्रकारे वेगवेगळे अटॅक्स चालू आहेत किंवा 1200पेक्षा जास्त फ्लाईट्स तात्पुरत्या कॅन्सल केलेल्या आहेत, त्यामुळं भारतामधून विशेषतः आपल्या नांदेडमधून जे काही नागरिक आखाती देशांमध्ये गेलेले आहेत त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही 235-077 हा नंबर पण जारी केलेला आहे आणि त्या सगळ्या जिल्हा प्रशासनाकडून आवाहन आपण केलेलं आहे की या सगळ्या नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्यांचे जे इश्यूज आहेत किंवा तिथली परिस्थिती याबद्दल त्या आमच्या कंट्रोल रूमला अपडेट करत राहावं. आत्तापर्यंत बहरीन, कतार, शारजा, दुबई इथून आपल्याला 52 नागरिकांचे कॉल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी सध्या त्यांनी घराबाहेर पडू नये आणि कुठल्याही अनावश्यकरित्या घराबाहेर न पडता आपल्या घरीच थांबण्याचे तिथल्याही लोकल प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर यांच्याशी आम्ही कंटिन्युअस टचमध्ये आहोत. तर हेच सध्या आव्हान आहे की इतर जे नागरिक आहेत त्यांनी आमच्या माहितीसाठी आम्हाला आमच्या कंट्रोल रूमला संपर्क साधावा आणि आपल्या तिथल्या परिस्थितीबद्दल अपडेट करावं, जेणेकरून आम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आम्ही या गोष्टी कळवू शकतो. सध्या तरी आम्हाला 52 ज्या नागरिकांनी कम्युनिकेशन आमच्याशी केलेलं आहे, परंतु निश्चितपणे मोठ्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी काही ट्रॅव्हलला गेलेले आहेत, टुरिझमला गेलेत, काही जॉबला आहेत, तर ती संख्या मोठी आहे. परंतु निश्चित असा आकडा नाही आहे. मला असं वाटतं की लवकरच आपल्याला जो ॲप्रॉक्झिमेट आकडा आहे जो जवळपास तो निश्चित कळेल, कारण डेली आम्हाला कंट्रोल रूमला कॉल तिथून येत आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या लेवलवरून तसे प्रयत्न चालू आहे रेग्युलर, म्हणजे त्या तिथल्या गव्हर्नमेंटशी पण ते टचमध्ये आहेत आणि निश्चितपणे यात काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा पण करू.